पण करतो तिथे फलंदाज शुभ भांडेवारांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. वाघोली नगरीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळासाहेबजी दातार यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच किताब देणार आहोत अक्षय. परंतु आपण पाहतो की मला वाटतं की एक मनाचा मोठेपणा करत अक्षय सावंत सरांनी कळवलंय इथे मला वाटतं प्लेअर ऑफ द मॅच हे किताब डेडिकेट केलं जात आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि विजय संपादन केलाय राहुल कंद या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच असेल. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या मधून चेंडूनी दरी भेदलेली आहे परंतु चेंडूची पाठमोरी करताय. थांबवला चेंडू, अडवलाय. इथे 2 धावा जरूर मिळतील आणि 2 धावीच्या मदतीने होते मार धोपलकावरती. आपण पाहतो इथे कुलदीप पवार सर कळवतायत 3 धावा धोपलकावरती असताना ओहो पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये परंतु आपण पाहतो की पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर हो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये गॅप शोधला होता, रूम बनवला तिथे, ताबडतोब फटका केला होता परंतु पायानं चेंडू अडवलाय परंतु अडवला तिथे. पहा मित्रांनो 2 धाबा अडवण्याचा प्रयत्न काही जरूर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबीच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती 5 धाबा आहेत. पाच धाबा धोपलकावरती असताना लवकर आताचा फलंदाज आपण पाहतो महेश राठोड. पियुष मिश्रा डॉट स्ट्राईकला उभा असेल आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती युवराज भैया कटके. इथे पाहूया सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. त्यानंतर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. एका धावीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आहे 6 धाबा. सहा धाबा धोपलकावरती असताना हो स्लो रन टाकला होता तिथे. हलक्या हाताला टाकलेला चेंडू 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार की काय परंतु फेकी ताबडतोब मिळेल. 1 धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने आपण पाहतो की 1 षटकाची होते सांगता धोपलकावरती 7 धाबा असताना दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहे. सिंहगड स्पार्टन संघाकडून योगेश खोळे योगेश अप्पा खुळे. आपण पाहतो की दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. स्ट्राईक वरती असेल पियुष मिश्रा, डॉट स्ट्राईकला महेश राठोड. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक चांगल्या प्रकारची सुरुवात त्यानं केलेली आहे परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा काय टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे योगेश अप्पांचा लाजवाब चेंडू होता तिथे परंतु पाहतो की पियुष मिश्राला चेंडू समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धोपलक स्थिर आहे 7 धाबा. हो हलक्या हाताने खेळलेला सुंदर तडका होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये एका धाबीच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो इथे धाबा असतील 8. 2 संघामध्ये पडली गाठ.
येणाऱ्या काळामध्ये कोण कोणाची लावणार बाट. धोपलकावरती धाबा आहेत 8. 8 धाबा धोपलकावरती असताना डावखुऱ्याचा फलंदाज महेश राठोड एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक सातत्यपूर्ण खेळी तिथे साकारतोय. पुढे सरसवत आला होता परफेक्ट मिडल करत दोघांच्या मधून चेंडून दरी भेंदी सुसाट भन्नाट बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी येतोय सनसनीत चौकार. 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 12 धावा धोपलकावरती असताना चौकाराच्या सगळ्या होते वाढ. हो इथे पाहतो आपण प्लेस करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहतो की बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धोपलं स्थिर आहे 12 धावा. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. फुल टॉसचा चेंडू होता. पुन्हा एकदा एका भन्नाट वेगाचा फटका मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतो इथे सनसनीत येईल 4 धाब्यांसाठी 4 रन. चौकाराच्या सय्यड होते वाढ आणि धोपलकावरती 16 धाबा. 1.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर हलक्या हाताने खेळायला फक्त आणि फक्त चेंडूला टॅप केलं तिथे. मोठी चूक होती तिथे. फंबल होतो खेळाडू. एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती आपण पाहतो 17 धाबा 2 गडी बाद असताना. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत युवराज भैया कटके. महेश राठोड स्ट्राईक वरती असेल. ओहो सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये टिपला असेल. चुकीचा फटका निवडलाय. पहिला हादरा इथे असेल देवगण डायमंड्सच्या संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निलेश तात्या सातव आपण पाहतो की आजचा हा 12 दिवस असेल, परंतु आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये याही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे, गुणवंत आहे. परंतु आपण पाहतो की 12 दिवसामध्ये सातत्यानं जसं आपण पाहत आहोत निलेश तात्या सातव यांना की थोडेसे फॉलोअप मध्ये आहेत. म्हणजे कुठेतरी
त्यांच्या बॅटवरती परफेक्ट चेंडू येत नाहीयेत. सुस्तात संघ मला वाटतं तिथे परत आहेत. मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून संघाला मिळत नाहीये. परंतु आज पाहतो आपण आता कशा प्रकारची फलंदाजी इथे असणार आहे. पहिला चेंडू बजाराच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूला मला वाटतं तिथे प्लेस करण्याचा प्रयत्न होता. डकार कळवला तिथे. एक चांगला चेंडू कव्हर करत इथे पाहतो आपण फेकी थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने होते बाद. धोपल कबरते 18 धाबा. अठरा धावा धोपल का भरते असताना आपण पाहतो 2.2 षटकांचा खेळ बदाराच्या आतमध्ये संपला. पियुष मिश्रा हो इथे पाहतो नो चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. नो चेंडू इथे आपण पाहतो की बिबर चेंडू होता. खूप उंचीचा चेंडू बदाराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतो की इथे आता पियुष मिश्रासाठी एक मोठी नावी संधी आहे. इथे पाहूयात फ्रीट कशा प्रकारे हिट करणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं राहील. एकोणीस धाबा धोपल का भरते असताना आपण पाहतो पुढील चेंडू बजाराच्या आतमध्ये आपण पाहतो. त्यानंतर सुरेख फटका होता. ताबडतोब फटका खेळलाय पियुष मिश्राच्या बॅटमधून. एक मोठी धाड येतो. शानदार षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. फुलटॉसचा चेंडू होता. बॅक टू बॉलर फटका खेळलाय. 2 खेळाडू तिथे असतील. चेंडू अडवला. एक धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने होते बाद आणि धोपल कवरती 26 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 26 धाबा इथे देवगड डायमंडच्या संघाच्या पुढे होत आहेत. आपण पाहतो सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती निलेश तात्या सतवला आपण पाहता आहोत. पुढे सरसावत एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला चेंडू. एक चांगला चेंडू आपल्याला इथे युवराज भैया कटके यांचा पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू होता. गतीला सावरलं तिथे आणि त्यानंतर धोपल स्थिर आहे 26 धाबा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहतो तिथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट उचलच तर निघत जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे आपण पाहतो की आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. 26 धाबा इथे बनवल्यात. देवगड डायमंडच्या संघानं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूचा खेळ संपत 26 धाबा बनवल्या. एक गडी बाद असताना चौथ्या षटकाला होते सुरुवात आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती कोण मार्गस्थ होणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सव्वीस धावा धोपल का भरते असताना आपण पाहतो इथेच चौथ्या षटकाला होती सुरुवात. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो इथे योगेश आप्पा खुळे. योगेश आप्पा खुळे पाहूयात. पियुष मिश्रा बॅक टू बॉलर. हो इथे पाहूया स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पॅकअप करायचा होता. एक चांगला प्रयत्न आपल्याला इथे स्वतः गोलंदाजाचा योगेश आप्पा खुळे यांचा पाहायला मिळाला परंतु एक भन्नाट वेगाचा चेंडू असताना सॉरी योगेश अण्णा खुळे असतील.
परंतु पाहूयात एक पुन्हा एकदा मोठी संधी आणि पुन्हा इथे पाहूयात जीवदान. दोन एका पाठोपाठ दोन झेल इथे ड्रॉप करतायत योगेश अण्णा खुळे. इथं मोठं जीवदान आपण पाहतो की पियुष मिश्राला मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. एका पाठोपाठ दोन जीवदान मिळत असताना इथून पुढे पाहूयात मैदानाच्या आतमध्ये पियुष मिश्रा कशा प्रकारची फलंदाजी. परंतु पाहूया स्ट्राईक मध्ये असेल दिलेश तात्या. मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आपण पाहतो की दिलेश तात्या मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये एक शांत संयमी खेळी करतात. अजूनपर्यंत बॅट वरती चेंडू येत नाहीये. एक सातत्यपूर्ण आपण पाहतो आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ करत एक धाव तिथे निश्चित बनवलेला आहे. म्हणजे स्वतःचा अकाउंट तिथे फक्त आणि फक्त ओपन केलंय. अकाउंट टप्प्याचा चेंडू खरपूस समाचार घेतलाय आणि निलेश तात्या इथे बरसलाय. थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेच्या बाहेर. वांगाची दान फोडला पाठ. सेट ऑन फायर षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार. हो इथे पाहूयात पुन्हा एकदा बॅक टू बॅक एका वळीनं थेट फेकून दिला चेंडू. पुन्हा एकदा लाजबाब देखणा राजेशाही कार्यकुशल धडकवता षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द डगआउट. इथे पियुष मिश्राचा खेळ तब्बूच्या सरेला बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. 43 धाबा धपलका भरते असताना आपण पाहतो संघाचा आयकॉन विजय पाबळे. स्विच इट पहा आल्या इथं बरसला आणि थेट फेकून दिला चेंडू. स्विच इटचा एक रिव्हर्सफुल सक्सेसफुल वंडरफुल एक शानदार षटकार 6 धाबा.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार. षटकाराच्या सह्यानं मोठी वाढ होते आणि धोपलकावरती 49 धावा आहेत. मैदानाच्या बाहेरून मला वाटतं माझ्या मते आता इथे विजय कांबळे सेट होऊन आला की काय. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू होता, परंतु पहा इथे रिव्हर्स फुलचा फटका खेळला होता. सरळ साधा सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपायचा होता, परंतु ड्रॉप केला तिथे. आणि इथे जीवदान कोणाला दिलंय पहा मित्रांनो, विजय पाबळे सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान. म्हणजे तुम्ही तुमच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. इथे पहा मित्रांनो, ही चूक माझ्या मते मैदानाच्या आतमध्ये मागणी ठरणार आहे. हलक्या हाताने खेळलेला फटका होता. एक धाव मिळेल तिथे. एका धावेच्या मदतीने होते वाढ आणि धावपलकावरती 50 धावा आहेत. दिलेश तात्या सातव एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक वरती असेल. हो इथे पाहतो आपण एक धाव घेतले तिथे. निश्चित एक धाव, मला वाटतं बॅटची एज होती तिथे. एका धाबेच्या मदतीने रतबाड धोपलकावरती 51 लॉस ऑफ द 2 विकेट, 51 धाबा, 4.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू. गुरुदा ट्रॅक मध्ये आपण पाहतो तिथे असेल सुनील गाडेचा पुढील चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त चेंडूला टॅप केलं. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नसणार आहे, परंतु नकार कळवला तिथे निलेश ताते यांनी. आणि त्यानंतर षटकाची होती समाप्ती. 5 षटकानंतर धोपलकावरती बनवल्यात 52 धाबा, 2 गडी बाद असताना. शक्तिशाली शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. अमोल चव्हाण 6वे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत. आणि त्याचबरोबर आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल विजय पाबळे. विजय पाबळेनं षटकार केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठं योगदान त्याला मिळालं होतं, परंतु याच्या अगोदरचा सामना अथवा पहा मित्रांनो, दोनदा जीवदान दिल्यानंतर पंकज गायकवाडनं अक्षरशः अर्धी षटकी खेळी साकारत धाबांचा धाबेधाव तडा तिथे मैदानाच्या आतमध्ये केला होता. परंतु आपण असं पाहूया, जीवदान मिळाल्यानंतर तिथून पुढचा एक मोठा समाचार घेण्यामध्ये अत्यंत एक मागे घेत नाहीये फलंदाज. म्हणजे सातत्यानं वारंवार हो मोठी चूक आहे, चुकीला माफी नसेल आणि कोणालाही वाटलं नसेल की दिनेश घबाडे इथे मोठी चूक करेल, परंतु चूक होत असते. चेंडू फरार, चौकार. पाहुणी मोका मारला चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौकार. अकुटपेचा चेंडू होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे पहा मित्रांनो, आता दिनेश घवानेला माहित होतं आपल्याला आता मागाशी एकदा झालेली चूक आता दुसऱ्या वेळेस करायची नाहीये. त्यासाठी आपल्याला इथे कुठेतरी चेंडू अडवणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासाठी आपण पाहतो की मला वाटतं उजवा पाय त्यानं पुढे घेतला, चेंडूला आडवी झालं तिथे आणि अडवला प्रॉपर बरोबर. चेंडू हातामध्ये घेत फेकी केली आणि एक धाव मिळाल्यानंतर आपण पाहतो एका धावेच्या मदतीने रोतेवाड धोपलकावरती 57 लॉस ऑफ द 2 विकेट. तर स्ट्राईक वरती असेल निलेश तात्या सातव. पाहूयात
निलेश साध्या सातो सुद्धा अत्यंत एक चांगल्या प्रकारची साथ, चांगलं योगदान इथे संघाला देतोय. बॅटची एज होते आणि त्यानंतर एस्टेनच्या पाठीमागं खेळाडू तैनात असेल. अडवला चेंडू, कव्हर केलाय. कोणतीही धावड असेल, निर्धाव छोटे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सत्तावन्न धाबा धोपलकर भरते असताना आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज सय्या राबूर चव्हाण. ओहो, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो थोडंसं बाह्य वळण घेतो चेंडू. स्विंग इन झाला तिथे. अत्यंत एक जबरदस्त असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर निलेश तात्या सातव्यांना चेंडू समजू शकला नाहीये. एक चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय आणि आपण पाहतो धोपलक स्थिर आहे. धोपलकर भरते असतील 57 धाबा. बॅटबुटचा चेंडू होता, परफेक्ट ब्लॉक टाकला होता, जमिनीच्या आतून काढून काढलाय. एक धाव निश्चित मिळेल. एक केवळ आणि केवळ एक धाव मिळाल्यानंतर धोपलकरवरती होते बाद. 58 2 गडी बाद ओसाडा आणि सिंगल घेतल्यानंतर मोठ्या फलंदाजाला स्ट्राईक वरती घेतलं जातंय. विजय पाबळे सुद्धा पहा मित्रांनो, अत्यंत एक जबरदस्त अशी फलंदाजी करत असतो. संघाचा नेता आहे, नेतृत्व त्याला मैदानाच्या आतमध्ये करायचंय. मोठी जबाबदारी तो मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय आणि पाहूयात कितपर्यंत पुढे दाबाला घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून असणार आहे. हो, बॅट फुटपॉईंटचा चेंडू बॅक टू बॉलर फटका खेळलाय. थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बाहुबली तडाखा, षटकार, 6 धावा. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. आपण पाहतो की या ठिकाणी पारितोषिक येत आहे. सुनील गाडे यांनी मला वाटतं 3 विकेट घेतल्यानंतर सन्माननीय शरद पवार साहेबांनी कळवलंय 1001 रुपये आणि विजय पाबळे यांनी 100 धावा बनवल्यानंतर देवीदास गाडे यांनी 5001 रुपयांचं पारितोषिक कळवलेलं आहे. इथे मोठी नामी संधी आहे. इथे खेळाडूंसाठी बक्षिसांची हैरात होतीये. मोठी चूक आहे आणि ते पाहूयात. एक शानदार तडाखा होता 4 धाब्यांसाठी फॉरन. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. सुनील गाडे यांच्या सलग 3 विकेटसाठी 5001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे शरद पवार यांच्याकडून. आणि देवीदास गाडे यांच्याकडून मला वाटतं की विजय पाबळेच्या 100 धाब्यांसाठी 5001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे नाबी संधी आहे, संधी निर्माण करत आहे आणि ते आपण पाहतो की त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. 68 धाबा धोपलका भरते असताना 6.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. गोलंदाज तयार. ओहो, काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. मोठी अपील पाहायला मिळाली, परंतु या अपील मध्ये मला वाटतं थोडीशी ताकद कमी होतीये. कारण की आपण पाहतो तिथे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. दोनही पंच जागचे हल्ले नाहीयेत. फलंदाज सुद्धा स्थिर होता तिथे. ओहो, बॅट फुट पैसा चेंडू बॅक टू बॅक
लगातार 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते निर्धाव पाहायला मिळत आहेत. चौकार आल्यानंतर अक्षरशः उभा करून ठेवला इथे निलेश सातव्यांना. सुनील गाडे अत्यंत लाजबाब गोलंदाजी बनावं लागेल, कारण की पहिल्या चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मला वाटतं चौकार आला होता आणि तिथून पुढे सलग 3 चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू इथे पाहूया. चौकार आल्यानंतर 4 चेंडू निर्धाव. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु नसेल. नकार कळवलाय, ताबडतोब फेकील आणि एका धावेच्या मदतीने होते बाद. 7 षटकानंतर धावपलकावरती धावा असतील 69, 2 गडी बाद असताना. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. एकोणसत्तर धावा धावपलका भरती असताना आपण आता 8 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. अमित भारती भारतीला आपण पाहणार आहोत. तर स्ट्राईक वरती निलेश सातव, नॉन स्ट्राईकला विजय पाबळे. गोलंदाज तयार. अमितचा पहिला चेंडू होता, परफेक्ट मिडल केला निलेश सातव्यांनी आणि थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, बिग 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 सिक्सर. षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 75 धावा धावपलका भरती असताना. याच्या अगोदर आपण पाहतो की अमित भारतीचं षटकारानं स्वागत केलं होतं निलेश सातव यांनी आणि त्यानंतर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. पेराईक हे दाखवून दिलं, इथे उत्तर दिलेलं आहे. परंतु आपण पाहतो षटकार आल्यानंतर इथे आपण पाहतो की लगातार 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकतायत. पंच्याहत्तर धावा धावपलका भरती असताना पुढील चेंडू पुढे सरसत आला होता, जमिनीच्या आतून काढून काढलाय. एक धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि दिनेश घबाडे तिथे कोणतीही चूक करणार नाहीये. एक धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ धावपलकावरती 76 धावा. अक्की गायकवाड सर आपण पाहतो की या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील कौतुक स्वागत असेल आणि सरांना घेऊन जाईल आता मैदानाच्या आतमध्ये.
76 धावा धप्पलकावरती असताना आपण पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलो, ताबडतोब फटका खेळला होता. इथे बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी होती आणि तिथे आपण पाहतो डीप लॉंग मध्ये सुसाट वेगानं चेंडू सीमारेषा पार, सनसनी चौकार, 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौका. आणि इथे पाबियात एक मोठी धाड येते, षटकार 6 धाब्यांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. शहाऐंशी धावा धप्पलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. हो, इथे पाहतो आपण पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे पाहियात बडी बसली चालबे. फलंदाज इथे कोसळतो निलेश तात्या सातव. बॅक टू द डगआउट बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. आपण पाहतो की 86 धावा धप्पलकावरती असताना 3 फलंदाज इथे बाद आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्राईक वरती असेल रोहन पटवर्धन सरांना आपण पाहणार आहोत. त्यानंतर एक चांगल्या चेंडूला तिथे मला वाटतं सरबड दिला, चांगला चेंडू खेळून काढला. तिथे एक धाव घेईल, स्वतःचं अकाउंट ओपन केलं रोहन पटवर्धन सरांनी. आणि सिंगलच्या सय्यड स्ट्राईक वरती आपण पाहतो की विजय पाबळेला आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये एक चांगली प्रकारची फलंदाजी करायची आहे. आपण पाहतो की एक चांगला साथ देणारा फलंदाज तिथे कोसळल्यानंतर आपण पाहतो की आता डावाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न इथे विजय पाबळेला करावा लागणार आहे. आपण पाहतो की कुठेतरी धावांसाठी एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न साथ तिथे निलेश तात्या सातो देत होता, परंतु कॉट बियांचं शिकार ठरल्यानंतर आपण पाहतो आता तिथे सिंगल घेतल्यानंतर रोहन पटवर्धन आणि स्ट्राईक वरती आपण पाहतो तिथे असेल विजय पाबळे. गुलता ट्रॅक वरती अमोल चव्हाण. 87 धावा धप्पलकावरती असताना सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळला होता. तिथे हलक्या हाताने खेळायला फटका होता. एक धाव निश्चित मिळेल, केवळ एक धाव मिळाल्यानंतर धप्पलकावरती आपण पाहतो डबल 88 धावा 3 गडी बाद असताना. धावा धप्पलकावरती पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर आपण पाहतो इथे एक धाव घेतली तिथे एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धप्पलकावरती आपण पाहतो धाबा असतील 89. हो, इथे फवियात फटका तर जरूर पोचला होता. इथे एक मोठी चूक होती मैदानाच्या आतमध्ये, मोठी चूक घडली आहे आणि इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विजय पाबळेला मिळाला जाते. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं की
आत्ताच्या सामन्यामध्ये दोनदा जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालेला आहे. मला वाटतं की आज विजय पाबळेचा दिवस असेल. 2 जीवदान मिळाल्यानंतर आपण पाहतो की मैदान ईस्टर्नच्या पाठीमाग ईस्ट रेषेकडून झालेली मोठी चूक. एका हाताने मला वाटतं तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. त्यानंतर 90 धावा 3 गडी बाद असताना हो इथे पाहतो आपण एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर 9 षटकांचा संपला खेळ. धावफलकावरती 90 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 9 षटकानंतर 90 धावा आहेत. अंतिम षटकाला होते सुरुवात आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती कोण मार्गस्थ होणार आहे. बिपिन चोरगे सरांना आपण पाहणार आहोत. बिपिन चोरगे मला वाटतं संघाचे संघमालक असतील, परंतु आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे असणार आहे. आपण पाहतो की विजय पाबळे यांच्या सलग 6 षटकारांसाठी शरद पवार यांनी कळवले 10,001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सलग 6 षटकार 10,001 रुपयांचं पारितोषिक शरद पवार साहेबांनी कळवलेलं आहे. विजय पाहूयात. हो इथे आपण पाहतो की डो चेंडू आहे. डो चेंडू असेल. डो चेंडू इथे मुख्य पंच कळवत आहेत. बिमर चेंडू होता. खूप उंचीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहतो इथे फ्रीट असणार आहे. हो इथे फावियात गुडघा टेकत थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. एक मोठी दाण येतो तिथे. ब्रँडेड षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. एक षटकार आलाय. अजून 5 येणार की काय? हो इथे पहा हेलिकॉप्टर उडवलं होतं आणि त्यानंतर इथे चौकाराच्या साह्याने लँड होतोय डीप मिड विकेट मध्ये. सनसनी देतोय 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांचा सनसनी चौकार. हो इथे पाहूयात. पुन्हा एकदा भलामोठा तडका आणि थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग सिक्सर षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकार आल्यानंतर चौकार आल्यानंतर पुन्हा षटकार. विजय पाबळे मैदानाच्या आतमध्ये एक लाजवाब फलंदाजी साकारतोय. 15 चेंडू 47 धाव्यांवरती नाबाद आहे. 107 धावा धावफलकावरती असताना बिपिन चोरगे सरांवरती चढवलेलं मोठं आक्रमण. परंतु आपण पाहतो तिथे मागे सरकत मला वाटतं फक्त आणि फक्त चेंडूला टॅप केलं तिथे आणि डीप लॉंग लेग मध्ये येतो एक सनसनीत षटकारा पाठोपाठ चौकार. 4 धावा.
पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 16 चेंडू 51 धावा. अर्धी षटकी खेळी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतो विजय पाबळे. पुन्हा फ्रंट फूट वरती याच एक सुरेख तडाखा मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं मनगटाचा वापर केला होता या फटक्यासाठी आणि ते आपण पाहतो एका षटकार, मला वाटतं षटकारा पाठोपाठ लगातार 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकशे 15 धाबा आहेत. षटकार आल्यानंतर आपण पाहतो की एका वेळेला 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुन्हा आपण पाहतो फ्रंट फूट वरती शेवटच्या चेंडूवरती पुन्हा आसमान दाखवलंय आणि थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. एक मोठी दाड, एक ब्रँडेड षटकार, 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. पुढील सामन्यास आपण या ठिकाणी नाणेफेकचा खोल करत आहोत. तिकोना टायगर्स विरोधामध्ये अजिंक्य तारा एव्हेंजर्स. दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतो नाणेफेकीसाठी आपण समालोचक कक्षासमोर या. आपलं देखील स्वागत आहे. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबर देवगड डायमंड संघ चला आपले 11 शिलेदार घेऊन एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या आणि सिंहगड स्पार्टन संघ त्वरित 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लावून द्या. टार्गेट बनवायचंय 60 चेंडू 122 धाबा. 60 चेंडू 122 धाबांचं टार्गेट इथे मला वाटतं सिंहगड स्पार्टन या संघासमोर दिलेलं आहे. आपण पाहतो की बिपिन चोरगे सरांचं अंतिम षटकामध्ये अतिशय मागणे ठरलेत. सातत्यानं मोठमोठे चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला इथे विजय पाबळेच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि तिथून धाबांचा धाबेधाव एक मोठ्या प्रकारे पाहायला मिळाला. परंतु आपण पाहता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा पाठलाग सिंहगड स्पार्टन करणार आहे हे संघासाठी महत्त्वाचं राहणार आहे. कमिटीला आवाज द्या. कमिटीला
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या त्वरित. देवगड डायमंड संघ अजूनपर्यंत आपलं क्षेत्ररक्षण सजवलेलं नाहीये. तरी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका बाजूला आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल तिथे दिनेश घबाडे, डावखुऱ्याचा फलंदाज दिनेश घबाडेला आपण पाहतो. नंतर नॉन स्ट्राईकला सुनील गाडेला आपण पाहणार आहोत. दोनही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे. मोठमोठे फटके अत्यंत जबरदस्त असं खेळत असतात. मोठं योगदान दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून संघाला जास्त असतं तिथे. परंतु कशा प्रकारची फलंदाजी इथून पुढे होणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. कारण की आपण पाहतो दोन फलंदाजांमध्ये मैदानाच्या आतमध्ये असणारी एक मोठी भागीदारी कशा प्रकारची असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती देवगड डायमंड्सच्या संघाकडून पियुष मिश्राला आपण पाहत आहोत. तो डायगुराचा फलंदाज स्ट्राईकवरती असेल. दिनेश घबाडे याही फलंदाजाकडे मोठी फटके खेळण्यामध्ये क्षमता आहे. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारा दिनेश घबाडे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तिथे असेल सुनील गाडे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो थोडासा खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. अवंतर धाव, वाईट चेंडू आणि अवंतर धावेच्या मदतीनं इथे सिंहगड स्पार्टन या संघाचा अकाउंट इथे खोललं जात आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळायचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं मला वाटतं वाईट लेनवरती चेंडू जाऊन पडलाय. दीड धाव मला वाटतं रेकडी या वाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. परंतु दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना प्लेस केली चांगल्या चेंडूला, तिथे कोणतीही धाव नसेल. दीड धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पियुष मिश्राचा पाहायला मिळत आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला होता. गॅप शोधलाय. चेंडू अगदी सीमारेषा पार येतोय. सनसनी चौकार, 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 5 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहूया. दिनेश घबाडे स्वतःच अकाउंट मला वाटतं इथे चौकाराच्या संख्येला उकाडलं. इथे आपण पाहतो की खोललं होतं आणि त्यानंतर धावींचा सिरगडेशा पाहायला मिळाला. एक धाव घेतली एका धावेच्या मदतीने होतेवाड धोपलकावरती आपण पाहतो 6 धावा. कोणताही गडी बाद असताना सहा धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पहिला चेंडू इथे सुनील हॅलो चेक. सात धावा धोपलकावरती आहेत. आपण पाहतो की सुनील गाडेला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं तिथे मला वाटतं त्याचा अकाउंट तिथे ओपन केलंय. हो, सुरेख फटका होता. ताबडतोब फटका खेळला. त्यानंतर एक टप्पा का चेंडू अगदी सीमारेषा पार येतोय. सनसनी चौकार, 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 11 धावा धोपलकावरती आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 5 चेंडूचा खेळ संपत असताना मोठा चौकार मैदानाच्या आतमध्ये इथे दिनेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. त्यानंतर आखून डब्याचा फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं.
चौकारा पाठोपाठ आपण पाहतो षटकार सुद्धा इथे मैदानाच्या आतमध्ये दिनेश खबडेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की एका षटकानंतर धोपलकावरती 17 धावा आहेत. आपण पाहतो की वाईट छोटू बकेपंच कळवतात अवंतर धाव. दुसऱ्या षटकातील आपण पाहतो पहिला चेंडू थोडासा खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर अवंतर धावेच्या पद्धतीने होते वाढत धोपलकावरती सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळवता डीप एस्टाकावर तिथे फोडलाय आणि सनसनाट येतोय तिथे 4 धावेंसाठी 4 रन. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या सय्यड वाढ होते आणि धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 22 धाबा. 22 धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पुन्हा एकदा सुरेख सुरेख बन्नाट बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी पुन्हा डीप एस्टाकावर मध्ये फेडतोय इथे सुनील गाडेचा मोठा ब्लास्ट. बॅक टू बॅक एका ओळीला दुसरा चौकार 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 26 धाबा धोपलकावरती असताना 1.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आशिष रैनाच्या गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा पाहतो तिथे सुरेख सुरेख फटका, काय ताबडतोब फटके मैदानाच्या आतमध्ये चौपेर फटकेबाजी पाहायला मिळते इथे. एका बळीनं हॅट्रिक लगातार तिसरा चौकार येतोय सुनील गाडेच्या बॅट मधून. शानदार 4 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका, तरुणांच्या दिलाची जान. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. एक धाव घेतली जाते एका धावेच्या मदतीने होतेवाड आणि धोपलकावरती आपण पाहतो 31 धावात 1.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना एकतीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 1.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. होय ते पहा दिनेश खमाडेचा मोठा ब्लास्ट थेट फेकून देतो सीमारेषा बाहेर. एक मोठी दाढ दिनेश खमाडेचा ब्रँडेड षटकार 6 धावेंसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 37 धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहतो इथे वाईट चेंडू.
हो पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट. दिनेश गव्हाणेच्या बॅट मधून येतोय पुन्हा मोठी धाड. ब्रँडेड ब्रँडेड षटकार 6 धाब्यांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. या षटकामध्ये अतिशय मागणं ठरतोय ते आशिष रैडा. 44 धावा धोपलकावरती असताना 27 धावा इथे खर्च केलेल्या आहेत आशिष रैडाने. आणि त्याचबरोबर आपण पाहतो 2 षटकांचा संपला खेळ. 44 धावा. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहे. लक्ष्मीकांत कापसेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. लक्ष्मीकांत कापसे आपण पाहतो की आपल्या षटकामध्ये किती धावा इथे रोखवणार आहेत, किती धावा तिथे कमबॅक करणार आहे. परंतु आपण पाहतो की 12 चेंडूचा खेळ संपत असताना 44 धावा इथे बनवलेल्या आहेत. तर आता सामन्याचं इक्वेशन बदलत आहे. शेवटचे मला वाटतं 42 चेंडू शिल्लक आहेत आणि साम्राज्य 48 चेंडूंचा अजून मला वाटतं खेळ शिल्लक आहे. आणि 48 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 78 धावा. हो पुन्हा एकदा सुरेख सुरेख फटका मैदानी मध्ये पाहायला मिळतो. एका धावेच्या मदतीने होते बाण. हा धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 45 धावा धोपलकावरती असताना. धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू मैदानी मध्ये आपण पाहत आहोत. आपण पाहतो की वाईट चेंडू बुके पंच कळवत आहेत. असं 41 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानी मध्ये. त्यानंतर सुरेख सुरेख फटका होता. गॅप शोधला होता, रूम बनवला तिथे दिनेश. परंतु आपण पाहतो तिथे मला वाटतं थोडासा फंबल होतो तिथे. आणि त्यानंतर आपण पाहतो एक धाव चांगला चेंडू कव्हर केला. विजय पाबळे होता तिथे. अत्यंत दूरवरून मला वाटतं अंतर कापत आलं होतं चेंडूवरती. एक चांगला चेंडू कव्हर करत धोपलकावरती आपण पाहतो 47 धावा 2.2 षटकांचा खेळ मैदानी मध्ये संपत असताना. हो इथे फावियात पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट. थेट थेट उडमलाय हवेमध्ये, थेट फेकून दिला सीमारेषा बाहेर. एक मोठी दाढ, शानदार षटकार, 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगर शेवटचे 45 चेंडू आणि साम्राज्य जिंकण्यासाठी बनवायचे 69 धावा. आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ मैदानी मध्ये संपलेला. आणि त्यानंतर आपण पाहतो ते 54 धावा धोपलकावरती असताना 4 चेंडू झालेले सर.
पहिला चेंडू सर, पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू वाईड, परत तिसरा चेंडू मला वाटतं सिंगल असेल. ओके. दोन पॉईंट 3 षटकांचा खेळ संपत असताना पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिनेश गव्हाणेच्या बॅटमधून पाहायला मिळतो. त्यानंतर रोहन पटवर्धन तिथे होता पहा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला, एक धाव मिळाली आहे आणि आपण पाहतोय त्या षटकाची होते समाप्ती धोपलकावरती 55 धावा. 3 षटकानंतर धोपलकावरती शेवटची आपण पाहतो या ठिकाणी 42 चेंडू शिल्लक आहेत आणि सापडा जिंकण्यासाठी बनवायच्या 67 धावा. बेचाळीस चेंडू 67 धावेची गरज असताना आपण पाहतो आतापर्यंत इथे 55 धावा बनवल्या. सिंहगड स्पार्टन या सगळं अत्यंत जबरदस्त असा स्कोर मैदानाच्या आतमध्ये इथे धावांचा धावेधाव केला. अत्यंत लाजवाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 42 चेंडू 67 धाव्यांची आवश्यकता. तर आपण पाहतो इथे 55 धावा धोपलकावरती असताना चौथे षटकाला होते सुरुवात आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो इथे विजय पाबळे. विजय पाबळेला आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय ते निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्टेप आउट होत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता दिनेश गव्हाणेचा, परंतु बॅट वरती चेंडू शकत नाहीये. हो पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे फक्त आणि फक्त चेंडूला दिशा द्यायची होती. उजवा पाय पुढे घेत मला वाटतं आडव्या बॅट खेळायचा फटका होता, परंतु बॅट वरती चेंडू शकत नाहीये. इथे आपण पाहतो बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नऊ चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. 2 चेंडूची घोषणा होत असताना फ्रीट फ्रीट आता कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये दिनेश गव्हाणे हिट करणार आहे तर पाहूयात. छप्पन्न धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं की प्रीटचा चेंडू होता तिथे कसला समाचार घेता आला नाही, परंतु पाहतो इथे फुलटाच वाईड चेंडू मुख्य पंच कळवतील. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 7. आपण पाहतो पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला सुंदर तडक होता. एक धाव घेतल्याचा प्रयत्न सुनील गाडेला मला वाटतो स्वतःकडे आता स्ट्राईक तिथे ठेवतो आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 58 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की प्रत्येकी चेंडूवरती एक एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
आज शेवटच्या 38 चेंडू शिल्लक आहेत आणि 64 धावेची गरज असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानी मध्ये आपल्याला पाहायला मिळाले एक सिंगल आणि तिथे सिंगलच्या संख्येने होते पाड धोपलकरवरती 59 धावा शेवटची आपण पाहतो इथे धावा असतील 37 चेंडू शिल्लक आहे 37 आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 63 धावा इथून पुढे आपल्याला मैदानी मध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपण पाहतो आतापर्यंत इथे 59 धावा बनवल्या 3.4 5 षटकांचा खेळ मैदानी मध्ये सोपत असताना डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो की दिनेश घबाडे आतापर्यंत मैदानी मध्ये मला वाटतं इथे 15 चेंडू खेळत असताना इथे 30 धावा बनवलेल्या आहेत. परंतु आपण पाहतो चेंडूचे पाठपोरी करतात 2 खेळाडू निलेश तात्या साधव मला वाटतं चेंडूपर्यंत पोहोचला परंतु एक धाव असं घेऊ नकार कळवला तिथे सुनील गाडेनं आणि 4 षटकांचा खेळ संपत असताना धोपलकावरती इथे बनवलं 60 धावा कोणताही गडी बाद असताना. साठ धावा धोपलकर भरते असताना आपण पाहतो 5 षटकाला होते सुरत आणि 5 षटके टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती निलेश तात्या साधव तर स्ट्राईकवरती असेल तिथे डावखुऱ्याचा फलंदाज दिनेश घबाडेला आपण पाहतो की पहिल्या चेंडू मैदानी मध्ये खेळायचं होता परंतु प्लेस करण्याचा प्रयत्न होता त्याचा पहिल्या चेंडूच्या बाजामध्ये तिथे चेंडूची पाहणी केली आणि अत्यंत एक चांगला चेंडू मैदानी मध्ये पाहायला मिळाला. हो इथे पाहतो आपण निर्धाव चेंडू मैदानी मध्ये पाहायला मिळतो बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मैदानी मध्ये पाहायला मिळाले आहेत. दिनेश घबाडेला अक्षरशः चेंडू समजू शकत नाहीये अत्यंत एक चांगली गोलंदाजी बनावं लागेल निलेश तात्या सातव यांची. हो इथे पाहतो आपण सुरेख फटका मैदानी मध्ये खेळला त्यानंतर आपण पाहतो की एका धावेच्या मदतीने रोतेवाड आणि धोपलकावरती धाबा असतील 61 धाबा. आपण पाहतो की एक सुरेख चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक धाव घेतली एका धावेच्या पद्धतीने होते वाढ पुन्हा एकदा 62 धावा धोपलकरवरती आहे. हो इथे फाबियाच बासष्ट धावा धोपलकरवरती असताना पुन्हा एकदा अकोट डब्याचा चेंडू होता दिनेश घबाडेचा एक मोठा ब्लास्ट आणि थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर वाघाची डाल फोडला फाड सेट ऑन फायर षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं. आपण पाहतो की वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. 69 धावा धोपलकरवरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानी मध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर फक्त आणि फक्त मला वाटतं अंगावरती जाऊन चेंडू आदळला होता
एक चांगला चेंडू कव्हर करत एस्टेनच्या पाठीमागे थांबवलं चेंडू. षटकाची होती समाप्ती. 5 षटकानंतर धोपलकावरती बनवल्या तिथे 69 धावा. शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 53 धावेची आवश्यकता आहे. साबडा होता कुठे अडून ठेवला कुठे पहा. आपण पाहतो की मला वाटतं 2 षटकानंतर 44 धावा बनवल्या होत्या डीजे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. पाच षटकानंतर धोपलकावरती 69 धाबा इथे बनवल्या. सिंहगड स्पार्टा संघानं आणि अजूनही 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायच्या 53 धाबा. 30 चेंडू 53 धाब्याची गरज असताना आपण पाहतो आता इथून पुढे फेडरेशन मध्ये कशा प्रकारची आपण पाहतो की 69 धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू फेडरेशन मध्ये टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती विजय पाबळेला आपण पाहणार आहोत. विजय पाबळे पियुष बिस्रा मला वाटतं की तिथे गोलंदाज चेंज करतायत. शेवटचे 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 53 धाब्यांची आवश्यकता असताना 69 धाबा धोपलकावरती आहेत. हो इथे पाहतो उत्तुंग अहमद चेंडू चेंडूच्या खाली सुटला झेल आणि इथे मोठी बडी बसली जालबे परंतु पाहूयात इथे जीवदान मिळेल आणि आपण पाहतो दिनेश घवानेला जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालेला आहे. असं नाही एकोणसत्तर धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. काय फटका होता, ताबडतोब फटका खेळला होता आणि त्यानंतर एक मोठा थडा करतो षटकार 6 धावांसाठी. हो इथे फविया पुन्हा एकदा एका वेळीना बॅक टू बॅक फेकून देतो चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. डीप मिड विकेट फोडलाय आणि थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणी षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. 81 धावा धोपलकावरती असताना 5.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर आपण पाहतो शेवटचे 27 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 81 धावा सिंहगड स्मार्ट या संघाला. आतापर्यंत आपण पाहतो की पियुष मिश्रावरती दाखवलेलं मोठं आसमान आक्रमण चढवलं इथे
आणि या जीवदान मिळाल्यानंतर जीवदानाचा कसा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा हे दाखवून देण्याचा प्रयत्न सातत्याने इथे सुनील गाडे आपल्या बॅटच्या माध्यमातून साकारतोय. अत्यंत एक चांगला चेंडू उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि धोपल स्थिर असेल 81 धावा. पुन्हा एकदा सुरेख सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये गॅम शोधला होता तिथे. एक सुंदर तडका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डीप पॉइंट मध्ये पाहायला मिळतोय. येतोय सनसनीत खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. पुन्हा एकदा पाहतो तिथे सुनील सुनील सुनीलचा एक मोठा तडाखा होता परंतु टिपला असेल तिथे. मला वाटतं की रोहन पटवर्धन होता तिथे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. 6 षटकानंतर 85 धावा 1 गडी बाद असताना शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि बडव्याच्या 37 धावा. प्रमोद म्हात्रेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. पंच्याऐंशी धावा धोपलकवरती असताना आपण पाहतो की शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहे. 37 धावीची आवश्यकता असताना पुढील षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती 7वं षटक टाकण्यासाठी मला वाटतं निलेश साते 7 याला मार्गस्थ केलेल्या गोलंदाज ट्रॅकवरती आणि डावखोऱ्याचा फलंदाज दिनेश घबाडे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 21 चेंडू 38 धावीवरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती परंतु आपण पाहतो की ते वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. सामन्याचं इक्वेशन बदलत आहे. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहे सर आणि बडवळच्या 36 धावा. काय सांगाल? हो इथे पाहूयात उजवा पाय पुढे घेत अरे बॅट खेळायचा फटका होता परंतु बॅटवरती चिडू शकत नाहीये. धोपलकवरती आपण पाहतो 86 धावा असताना पुन्हा आपण पाहतो इथे वाईड चेंडू अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. इथे वारंवार आपण पाहतो की इष्टा धावा इथे प्रतिस्पर्धी फलंदाजी करणारे या सगळं जात आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत आणि बडव्याच्या 35 धावा. पुन्हा एकदा पाहूयात एक सुरेख फटका होता तिथे फक्त आणि फक्त चेंडूला टॅप केलं दिशा दिली तिथे आणि सुसाट भन्नाट वेगानं डिफाईन लेग मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय सीमा पार. येईल खणखडीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी. तर आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकल्यानंतर हो सुरेख बॅक टू बॉलर फटका होता मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण पाहतो इथे 4 धावा चौकार.
पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. आपण पाहतो की 95 धावा धोपलकावरती असताना 6.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचे 19 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बडवायच्यात अजूनही 27 धावा. फुलटॉस स्वतः चेंडू होता, सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे एक धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो 7 षटकानंतर 96 धावा, एक गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटच्या आपण पाहतो की 18 चेंडू 26 धावेची आवश्यकता असताना गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो इथे विजय पाबळे. हो, इथे पाहतो आपण क्लीन बोर्ड उद्ध्वस्त करून टाकले, अक्षरशः चिरफाळा होतोय आणि आपण पाहतो इथे बडी बसली शालवे. मोठा फलंदाज कोसळतो इथे. सुनील गाडेचा खेळ संपुष्टात. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. दिनेश घबाडे मोठा फलंदाज कोसळतो आणि धक्का क्रमांक 2 असेल. आपण त्यानंतर आपण पाहणार आहोत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित भारतीला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. अमित भारती शेवटचे 17 चेंडू शिल्लक असताना 26 धाब्यांची गरज आहे. त्यानंतर आपण पाहतो इथे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू कव्हर करतायत. पॅकअप केलं तिथे. आपण पाहतो की अजिंक्यदार अवेंजर संघाची हुकमी एक्का म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सोमनाथ आबा गावडे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील खरं तर कौतुक अभिनंदन असेल. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळलं होतं तिथे. एक धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 97. शेवटचे 15 चेंडू 25 धाबेची आवश्यकता. आपण पाहतो की 15 चेंडू 25 धाबेची गरज असताना विजय पाबळे गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ आहे. अत्यंत एक लाजवाब गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आपण पाहतो आपटी बार होता तिथे. वाईड चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवतात. अवंतर धाबे येईल. अवंतर धाबेच्या मदतीने होते वाढ. सामन्याचे 21 बदलते आता इथे. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बडवायचे अजूनही 24 धावा.
आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका धाबीच्या मदतीने होते बाद आणि धोपलकावरती आपण नजर टाकली तरी ते 99 धावा पूर्ण होत आहेत. आज शेवटचे मला वाटतं का काही चेंडू शिल्लक आहे 14 आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 23 धावा. इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल धावा गोळा करून चालणार नाही. तुम्हाला षटकार चौकाराची आतिषबाजी करावं लागणार आहे. कुठेतरी धावांचा वेग वाढवायचा असेल, सामना सोपा करायचा असेल ना, तर इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे परिश्रम थोडेसे घ्यावा लागणार आहेत. हो, सुरेख सुरेख फटका होता, लाजबाब तडका, स्क्वेअर केटचा देखना एक ब्रँडेड चौकार, 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौकार, तरुणांच्या दिलाची जान. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या संख्येने आपण पाहतो इथे सामन्याचं इक्वेशन बदलते. शेवटचे 13 चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा हलक्या तऱ्हे खेळलेला फटका होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू पॅकअप केला आणि स्वतः गोलंदाजानं टिपला जाईल. कॉटन बॉल्ड आणि फलंदाज होतो इथे फेल. बॅक टू द डगआउट बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. युवराज सरळ आपण आता इथून पुढे पाडणार आहोत. युवराज भैया खटके. आपण पाहतो की शेवटचे 12 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज असताना ओहो इथे पहा काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता. लाजवाब प्रमोद मात्रेच्या बॅट मधून इथे सामन्याचं इथे इक्वेशन बदलून टाकलं या षटकारानं. षटकार फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. शेवटचे 11 चेंडू 13 धाब्यांची गरज असताना पुन्हा मोठा फटका होतोय आणि षटकारा पाठोपाठ इथे डीप स्क्वेअर लेग मध्ये सनसनी चौकार, 4 धावा. पाहुणी मोका मारला चौकार, तरुणांच्या दिलाची जान. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. नऊ धाब्यांची गरज असताना आपण पाहतो की पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. 2 धावेचा प्रयत्न जरूर होतोय आणि ते फावियात नशीबॉन 2 धाबा. इथे चुकीला वापेड असेल. 2 धाबे घेतल्यात. गुड हडी बिटवीन द विकेट. 2 धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 115 धावा आहेत. ओहो इथे फावियात पुन्हा एकदा मोठी दहाड. प्रमोद मात्रेच्या बॅट मधून येतोय एक राजेशाही कार्यकुशल कार्यसम्राट षटकार, 6 धावा. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायची 1 धाव. पहा मित्रांनो, सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे. नवत्याचं होतं करून टाकलं इथे अक्षरशः. प्रबोध बाथरेड, गोलदास तयार, लक्ष्मीकांत कापसे आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी 1 धाव घेऊन इथे सामना सिंहगड स्पार्टन या संघाला जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचं स्वागत, पराभव संघाचा आभार आणि दोनही संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच जात आहे सुनील गाडे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स.
आपला शानदार खेळ पाहुणे आम्ही झालो दंगा. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 च्या या चुरशीच्या लढाईत तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीएस यांकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन. सरी आहात आणि मग बसू आपण. तुमच्यासाठी खावा आणला अक्षय सर इटालियन चोको शॉट नाही तू शर्मेटेला घातलाय.